9 मे 2025 रोजी नांदुरा बस स्थानक येथे भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने पाकिस्तान भारताच्या अनेक भूभागावर हवाई हल्ला करू शकतो। असा अचानक हल्ला झाल्यास जीवित व वित्तहानी झाल्यास आपत्कालीन पर्यायी काय व्यवस्था करावी, हल्ल्यापासून कसे संरक्षण करावे याबाबत नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांनी प्रवासी जनतेला सूचना दिल्यात। रात्रीला घराबाहेरील लाईट बंद ठेवा, एक व्यक्ती जागी राहून सतर्कता ठेवा, अनोळखी सामान्य व्यक्तीला घरात कार्यालयात प्रवेश देऊ नका, सावधान राहा, हल्ला झाल्यास मजबूत बांधकाम असलेल्या ठिकाणचा आश्रय घ्या, कुणी जखमी झाल्यास त्यास तात्काळ रुग्णवाहिकेतून दवाखान्यात न्या, आग लागल्यास माती पाणी याद्वारे विझविण्याचा प्रयत्न करा व तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करा, अनोळखी फोन नंबर व लिंक उघडू नका, भारतीय सैन्याला मदतीसाठी स्कॅनर व कोणत्याही फेक अकाउंटवर पैसे टाकू नका, भारतीय सैन्याचे फोटो व्हिडिओ संवेदनशील बाबी व्हॉट्सअप फेसबुक सोशल साईटवर शेअर करू नका, अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा, घरातील धान्य जीवन उपयोगी वस्तू पैसे मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा, पाण्याची जास्तीत जास्त साठवण ठेवा, कोणताही जाती धर्माच्या विरुद्ध पोस्ट शेअर करू नका, 112 या आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक आपत्कालीन स्थितीत फोन करा इत्यादी सूचना देण्यात आल्या। परिसरातील सर्वांना पोलीस प्रशासनाकडून आव्हान आहे की आम्ही शासकीय अधिकारी कर्मचारी तहसील असो पोलीस स्टेशन असो एसटी महामंडळ असो सर्व खाते याच्यामध्ये आले शासकीय, तर आताची सध्या युद्धजन्य परिस्थिती पाहता 2 दिवसापासून जे आपल्या बॉर्डरवर आपले सैन्य लढा देत आहे त्यानुसार आपण सुद्धा लक्ष राहणं गरजेचं आहे। परंतु यामध्ये किंचितही न घाबरता आपले दैनंदिन जे कामकाज आहे ते सुरळीत चालू ठेवावे, परंतु लक्ष सुद्धा राहावे। काही मॅडमने सांगितल्याप्रमाणे जे फेसबुक व्हॉट्सअप जी मीडिया आहे सोशल मीडिया यामध्ये कुठलीही चुकीची पोस्ट जर आली तर ते आवर्जून आपण खात्री करूनच त्यावर निर्णय घ्यावा, कुठल्याही चुकीच्या पोस्टला आपण फॉरवर्ड करू नये किंवा दुजोरा देऊ नये। तसेच आपण या काळामध्ये अतिशय दक्ष राहणे सुद्धा गरजेचे आहे न घाबरता। या काळामध्ये जे विद्यार्थी वगैरे आहेत त्यांनी शालेय कॉलेजच्या प्राध्यापक मुख्याध्यापक प्रिन्सिपल यांच्या आज्ञेचे पालन करून आपले कामकाज सुरू ठेवायचे आहे। तसेच जे नागरिक आहेत त्यांनी सुद्धा या काळामध्ये पोलीस प्रशासनाला तहसील प्रशासन एसटी महामंडळ तसेच इतर जे खाते आहे शासकीय त्यांना सुद्धा मदत करणे गरजेचे आहे। आपल्या सेवेमध्ये पोलीस स्टेशन नांदुरा बुलढाणा पोलीस दल तसेच महसूल खातं झालं असे प्रत्येक डिपार्टमेंट आपल्या सहकार्याकरता हजर आहे। सर्वांना तशा वरिष्ठांकडून सूचना देण्यात आलेल्या आहे। यावेळी पोलीस स्टेशन नांदुरा ठाणेदार विलास पाटील, पोलीस निरीक्षक धंदरे, पोलीस निरीक्षक क्रांती ढाकणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल वानखडे यांच्यासह पोलीस पथक, अग्निशमन दल, रुग्णवाहिकेचे ओम साई फाउंडेशनचे विलास निंबोडकर यांनी सतर्कतेच्या सूचना दिल्या। यावेळी मॉक ड्रिल द्वारा उपाययोजना सुचविण्यात आल्या। तरी सर्व जनतेने या युद्धजन्य परिस्थितीत सावध राहावे असे आवाहन करण्यात येत आहे। देशामध्ये सध्या युद्ध सदृश आपत्कालीन अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। प्रशासकीय सेवा माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय पोलीस अधीक्षक विश्व पानसरे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही जिथे गर्दीचे ठिकाण आहे रेल्वे स्टेशन, बस स्टेशन, बाजार तिथे आम्ही नागरिकांनी अशी परिस्थिती निर्माण झाल्यास स्वतःची सुरक्षा कशी करावी याबद्दल आज आम्ही ते प्रात्यक्षिक डेमो मॉक ड्रिल ही केलेली आहे। नागरिकांनी आग लागल्यास त्वरित फायर ब्रिगेडला 101ला कॉल करावा, काही संशयित व्यक्ती मिळून आल्यास डायल 112 याच्यावर कॉल करावा। तसेच नागरिकांनी सोशल मीडियाचा या दिवसामध्ये जबाबदारीने वापर करावा। कुठलाही धार्मिक तेढ निर्माण होईल, जातीय तणाव धार्मिक तणाव आपल्या देशामध्ये निर्माण होणार नाही याबद्दल सोशल मीडियाचा योग्य वापर करावा याबद्दल आम्ही सर्व नागरिकांना आज इथे मार्गदर्शन केलेलं आहे। आणि पोलीस प्रशासन महसूल प्रशासन हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहे।
आणि नागरिकांनी सुद्धा एकजुटीने अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलिसांना प्रशासनाला सहकार्य करणं गरजेचं आहे। नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। कुठलाही अनुचित प्रकार घडला तर त्वरित पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी असे आवाहन आम्ही पोलीस स्टेशन नांदुराकडून करीत आहोत। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।